नमस्कार, वंदे मातरम। मी सुयोग जोशी, अध्यक्ष भारत विकास परिषद मुख्य शाखा लातूर। आज मी जी टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे। भारत विकास परिषद ही संघटना आहे। भारत विकास परिषदेचे कार्य करीत असताना देशसेवेची अनुभूती येते। असो 1963 हे स्वामी विवेकानंद यांचे जन्मशताब्दी वर्ष। या वर्षाचे औचित्य साधून काही सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेतून समृद्ध आणि सशक्त भारत उभा करण्यासाठी दिल्लीत भारत विकास परिषदेची स्थापना केली। भारत विकास परिषदेची व्याप्ती थक्क करणारी आहे। देशातील 10 विभाग, त्यातील 80 प्रांत, त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 1755 शाखा, त्यांचे 3 लाखाहून अधिक सदस्य, 1600हून अधिक स्थायिक प्रकल्प, 14 विकलांग सेवा केंद्र, 75 गावांचे पालकत्व ही सारी आकडेवारी थक्क करणारी आहे। तर परिषदेच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारी आहे। परिषदेचे कार्य संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण असे 5 सूत्रे आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक असे 3 आयाम या आधारे चालते। आपल्या लातूर शाखेचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक सदस्य हा जोशपूर्ण उत्साहवर्धक वातावरणाने संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रावर आधारित कार्य करण्यास तत्पर असतो व कार्यक्रम यशस्वी होतो। पंचसूत्रीपैकी एक संस्कार हा विषय घेऊन बालसंस्कार वर्गाचा शुभारंभ केला। कार्यक्रमाचे उद्घाटन देवगिरी प्रांताध्यक्ष अमितजी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले। बालसंस्कार वर्गाचा शुभारंभ एक असा उपक्रम ज्याचा उद्देश केवळ ज्ञान देणे नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आहे। शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हे भारत विकास परिषदेच्या प्रमुख 5 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे। या उपक्रमात मुलांमध्ये श्लोक पाठन करून आध्यात्मिक विकास, योग व ध्यान साधून शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, चांगल्या सवयीमधून सद्गुणांची पेरणी, आर्ट आणि क्राफ्ट मधून सर्जनशीलता, विज्ञान प्रयोगांमधून जिज्ञासेची पालवी, समुपदेशनाने भावनिक समतोल, तसेच जादूचे प्रयोग, खेळ, नृत्य, बौद्धिक खेळामधून आनंद, कल्पकता आणि सहकारी भावना वृद्धिंगत केली जाते। बालसंस्कार वर्ग नक्कीच यशस्वी झाला आहे। समारोप कार्यक्रमाकरिता आपणास लाभलेले प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रविराज पोरे यांची उपस्थिती होती। शहरी भागामध्ये बहुतेक संस्थांकडून बरेच समर कॅम्प किंवा संस्कार शिबिर आयोजित केले जातात। त्यांची फीस ही बरीच असते। ही सर्वांना परवडेल असं नाही। आमच्या समूहातील काही सदस्यांनी ती बाब जाणली। सर्व समाजांचा यांना लाभ मिळावा यासाठी आम्ही लातूर शहरातील शेवा वस्ती या भागातील गरजू, गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर आयोजित करायचे ठरवले। ते पूर्णपणे मोफत होते। 5 दिवस शिबिर एकदम उत्साहात साजरे केले। या उपक्रमाची संकल्पना राबविणाऱ्या तसेच या कार्यक्रमाच्या कार्यक्रम प्रमुख सौ श्वेता अयाचित वहिनी यांनी पालकांच्या समस्या लक्षात घेऊन हा विषय सुचवला व तो अंमलात आणला। यामध्ये आमच्या शाखेचे सचिव श्री रतनजी झंवर, शिरीषजी कुलकर्णी, सौ सुचिता जोशी, सौ वंदना झंवर, सौ अनुराधा बेळंबे मॅडम, शिरीषजी पोफळे सर, पांचाळ सर, सौ मंजुषा कुलकर मॅडम, दर्शन देशपांडे सर, स्वप्नाली पाटील मॅडम यांनी योगाचे योगदान दिले। सर्व भारत विकास परिषद मुख्य शाखेची टीम या सर्वांच्या सहयोगातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। त्याबद्दल मी श्री सुयोग जोशी अध्यक्ष यांना त्यांनी सर्वांचे अभिनंदन करतो। या उपक्रमाचं सर्व सेवाभावी संस्थांनी अशी शिबिरे राबवून समाजातील अंत्योदय, त्याला म्हणतो आपण की अगदी खालच्या स्तरातील लोकांनाही त्याचा लाभ मिळावा असा प्रयत्न करणे जरुरीचे वाटते। त्यामुळे सर्वांना या माध्यमात आवाहन आहे की आपण पण अशी उपक्रम आपल्या भागात घेऊन जर मूळ मोफत लाभार्थींना याचा मोफत लाभ घेता यावा अशी सूचना करावी। धन्यवाद। नमस्कार, भारत विकास परिषद मुख्य शाखा लातूर यांच्यातर्फे सेवावस्थेतील गोरगरीब मुलांसाठी 29 एप्रिल ते 3 मे 2025 पर्यंत संस्कार वर्गाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले होते। या संस्कार वर्गात मुलांना चांगले संस्कार व्हावे म्हणून अनेक प्रकारचे सत्र घेण्यात आले, ज्याच्यामध्ये संस्कृत श्लोक पाठांतर, देशभक्तीपर गीते, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांच्या मानसिकतेवर अभ्यास करून त्यांच्यासोबत चर्चा, असे अनेक सत्र, मिड ब्रेन ऍक्टिव्हिटीज सारखे सत्र घेण्यात आले।
जादूचे प्रयोग, काही नृत्य त्यांना शिकवण्यात आले. त्यांच्याकडून त्यांना काही आनंदही मिळावा. त्यांना दररोज अल्पोपहार देऊन रवाना करण्यात आले. तर ते शेवटच्या दिवशी सुंदर असे गिफ्टही देण्यात आले. अशा प्रकारे त्या मुलांना आपलंसं वाटावं, त्यांनी काहीतरी संस्कार शिकावे ह्या उद्देशाने हा आपण कार्यक्रम घेतला. इव्हन ह्या उन्हाळ्यामध्ये दरवर्षी सुशुल्क अशा अनेक शिबिर होतात, पण हा निशुल्क शिबिर फक्त आणि फक्त या सेवा वस्तीतील मुलांसाठी घेण्याचा हा पहिला प्रयोग भारत विकास परिषदेने लातूरमध्ये केलेला आहे. आणि त्याला सर्व वर्गातून सेवा वस्तीतून आज खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळजवळ 75 ते 100 विद्यार्थी दररोज ह्याचा लाभ घेत होते.